राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचे राष्ट्रवादी असा वाद पुन्हा सुरू झालाय। पार्थ पवार आणि सुनील तटकरेंची बैठक झाली। ही बैठक सुरू असतानाच सूरज चव्हाणांनी आमदार रोहित पवारांवरती गंभीर आरोप केले। अजित पवारांच्या अपघातानंतर राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या रोहित पवारांना आता राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटी दिल्याचा गंभीर आरोप सूरज चव्हाणांनी केलाय। राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न असून त्यांनी स्वतःच्या पक्षात लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिलाय। तर राष्ट्रवादीला बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।